अर्थविशेष. श्रोते हो, नमस्कार. आकाशवाणीच्या अर्थविशेष या कार्यक्रमात आपलं मनपूर्वक स्वागत. अर्थविशेषच्या आजच्या भागात आपण ऐकणार आहात राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारनं नुकत्याच पूर्ण केलेल्या 8 वर्षांच्या कारकिर्दीबाबतची माहिती. जागतिक पातळीवर असलेल्या आव्हानांमुळे आणि काही स्थानिक कारणांमुळे भडकलेली महागाई नियंत्रणात आणण्यासाठी रिझर्व्ह बँकेनं आज बुधवारी व्याजदर वाढवलाय. बँकेनं रेपो दरात 0.50% इतकी वाढ केली आहे आणि तो 4.90% इतका झालाय. रशिया आणि युक्रेन युद्ध, त्यामुळं वाढलेल्या तेलाच्या किमती आणि पुरवठ्यावर झालेला परिणाम या सगळ्यांचा परिपाक म्हणून जागतिक अर्थव्यवस्था आर्थिक वृद्धीच्या संदर्भात कमी अधिक चिंतेत असतानाच भारतीय अर्थव्यवस्थेत मात्र सकारात्मकता टिकून आहे. आर्थिक वर्ष 2023साठी विकास दर 7.2% राहण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. त्यामुळे येणारं दशक भारताचं असेल असा विश्वास अनेकांकडून व्यक्त होतोय. विद्यमान सरकारला गेल्याच आठवड्यात 8 वर्ष पूर्ण झाली. या जागतिक स्थित्यंतराच्या कालावधीमध्ये भारताच्या अर्थव्यवस्थेत दूरगामी परिणाम करणाऱ्या सुधारणांचा कार्यक्रम राबवण्यात आला. तसाच बँकरप्सी कायद्याचा सुद्धा समावेश केला जाऊ शकतो. उद्योगाचं सुलभीकरण, डिजिटल अर्थव्यवस्थेला मिळालेली गती, अर्थव्यवस्थेत सुनियोजितपणा आणणाऱ्या अशा अनेक सुधारणांचा उल्लेख करता येईल. विद्यमान सरकारच्या 8 वर्षाच्या पूर्ततेच्या निमित्तानं सरकारच्या कामगिरीचा आढावा घेताना गुंतवणूक तज्ज्ञ मुकेश चोथानी म्हणाले, मोदी सरकारच्या 8 वर्षाच्या कालावधीत झालेल्या घटनांचा जर विचार केला आणि तो आर्थिक दृष्टिकोनातून जर विचार केला तर आपली अर्थव्यवस्था जीडीपी टर्ममध्ये मोजल्यास 2014 मध्ये जगात आपली अर्थव्यवस्था 10व्या क्रमांकाला होती, ती आता 6व्या क्रमांकाला आहे. जागतिक अर्थव्यवस्थेत भारताचे योगदान जे 2014 मध्ये 2.6% होते ते आता 3.2% आहे. व्यापारात भारताचे योगदान, जागतिक बाजारपेठेतील भारताचे योगदान किंचित वाढले, 2% वरून 2.2% झाले आहे. विदेशी गुंतवणूक ज्याला आपण FDI म्हणतो ती 2.1% वरून 6.7% वाढली आहे. ऑटो प्रोडक्शन रँकमध्ये जागतिक स्तरावर जो क्रमांक होता तो 7वा होता, तो आता 2022 मध्ये 2रा क्रमांक आहे. आणि स्टील प्रोडक्शन मध्ये जो 4था क्रमांक होता तो सुद्धा 2रा क्रमांक आहे. मोबाईल फोन प्रोडक्शन मध्ये जागतिक क्रमवारीत 2014 मध्ये आपला क्रमांक 14 होता, तो आता 2रा झालाय. नंबर ऑफ युनिकॉर्न ज्याला स्टार्टअप कंपनीमध्ये सुद्धा 2014 मध्ये फक्त 4 कंपन्या होत्या, त्या आता 93 झाल्या आहेत. ब्रिकमध्ये भारताचे वजन 13.5% वाढून 21.5 झाले आहेत. आणि इमर्जिंग मार्केटमध्ये भारताचे वजन 6.6% वाढून 12% झाले आहे. क्लायमेट चेंजमध्ये सुद्धा जागतिक क्रमवारीत जी आपली 31वी जी रँक होती ती आता 10वी झाली आहे. आणि ग्लोबल इनोव्हेशन इंडेक्समध्ये सुद्धा आपण 83व्या क्रमांकावरून आता 46व्या क्रमांकावर आलो आहेत. आणि पर कॅपिटा इन्कम जर आपण बघितलं तर पर कॅपिटा इन्कम मध्ये सुद्धा जे 2014 मध्ये $1500 प्रति व्यक्ती होते ते आता $1900 प्रति व्यक्ती झाले आहे. मोदी सरकारच्या 8 वर्षाच्या काळात डिजिटल पेमेंटच्या बाबतीत जर विचार केला तर जगातील डिजिटल व्यवहारांची तुलना केल्यास 40% डिजिटल व्यवहार आता फक्त भारतात होत आहेत. हे सर्व UPIच्या गेम चेंजरमुळे शक्य झाले आहे. 2015 ते 22 या काळात निर्गुंतवणुकीद्वारे, डिसइन्व्हेस्टमेंटद्वारे 3,08,000 कोटी रुपयांची झाली. आणि नुकतीच LICच्या IPOद्वारे सरकारने 20,516 कोटी सरकारच्या खजिन्यात जमा केले. नागरिकत्व कायदा रद्द करणे ज्याला CA आपण म्हणतो, सर्जिकल स्ट्राईक, तिहेरी तलाक आणि कलम 370 रद्द करणे, GST कायदा, नोटाबंदी हे मोठे निर्णय मोदी सरकारच्या काळात झाले, ज्याचा फायदा भारतीय जनतेला निश्चितच झालाय. त्या व्यतिरिक्त PM किसान सन्मान निधी, प्रधानमंत्री मुद्रा योजना, प्रधानमंत्री सुरक्षा विमा आणि जीवन ज्योती विमा
प्रधानमंत्री जनधन योजना, गरीब कल्याण अन्न योजना अशा कितीतरी योजनांद्वारे जनसामान्यांना प्रचंड फायदा मोदी सरकारच्या निर्णयामुळे झाला आहे. 26 मे 2014 रोजी मोदी सरकारच्या स्थापनेपासून भारतीय शेअर बाजाराचे भागभांडवल, त्याचे मूल्य हे तिपटीने वाढले आहे. 1450 शेअर्स सरकारची आर्थिक नीती व सपोर्टिव्ह रेग्युलेटरी एन्व्हायरमेंटमुळे याच काळात गुंतवणूकदारांना त्यांची गुंतवणूक दुप्पट करून दिली आहे. 85 लाख कोटीचे शेअर बाजाराचे भांडवली मूल्य 2014 पासून वाढून आता ते 260 लाख कोटी दिसते आहे. याच काळात 220 कंपन्यांनी प्राथमिक बाजारपेठेत सुमारे 3,20,000 कोटी रुपयांचे भागभांडवल प्रस्ताव गुंतवणूकदारांना दिले आहेत. विदेशी गुंतवणूकदारांचे आणि भारतातील तरुणांचे भारतीय शेअर बाजारातील आकर्षण वाढले आहे. मोदी सरकारच्या 8 वर्षाच्या काळात ऑटो इंडेक्सने 69%, मेटल व फार्मा इंडेक्सने अनुक्रमे 61 आणि 69% वाढ दिली आहे. बँक निफ्टी इंडेक्सने 129% आणि आयटी इंडेक्सने 200% वाढ दिलेली आहे. घरांसाठी प्रधानमंत्री आवास योजना, विजेसाठी सौभाग्य योजना, एलपीजी कनेक्शनसाठी उज्ज्वला योजना, स्वच्छतेसाठी स्वच्छ भारत अभियान, आरोग्य विमासाठी आयुष्यमान भारत अशा लोकप्रिय योजना मोदी सरकारच्या नेतृत्वामुळे जबरदस्त लोकप्रिय झाल्या आहेत. रिन्युएबल एनर्जीमध्ये 2022 पर्यंत 175 गिगावॅट वरून 2030 मध्ये भारत 450 गिगावॅट पर्यंत मजल मारणार आहे, ज्यामुळे पोल्युशन आणि कार्बन उत्सर्जनात कमतरता येईल. भारतीय अर्थव्यवस्थेत मूलगामी सुधारणांचा खरा फायदा हा दीर्घकालीन आढाव्यांमधून दिसून येतो. केंद्र सरकारनं कररचनेत केलेल्या सुधारणा, कर प्रशासनात आणलेले बदल यामुळं अर्थव्यवस्थेत भांडवल मोकळं झालं. स्थिर आणि आर्थिक सुधारणांकरता वचनबद्ध असलेलं सरकार असल्यानं आंतरराष्ट्रीय पातळीवरून भारतात आर्थिक गुंतवणूक आणि व्यापार उदीम सुद्धा वाढला. तसंच त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये वृद्धीच्या नवीन शक्यता निर्माण झाल्या आहेत. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणूक केवळ भांडवल घेऊन येते असं नाही, तर ती नवीन तंत्रज्ञान सुद्धा घेऊन येते आणि सक्षम मनुष्यबळ सुद्धा तयार करते. त्यातून भारतीय अर्थव्यवस्थेमध्ये मूलभूत परिवर्तन होताना मागील काही वर्षात दिसतंय. प्रत्यक्ष विदेशी गुंतवणुकीसाठी भारत हा आघाडीचा पसंतीचा देश बनलाय. यावर अधिक चर्चा करताना अर्थविषयक ब्लॉग लेखक आशुतोष टिळक म्हणाले, नुकतीच राष्ट्रीय लोकशाही आघाडी सरकारची 8 वर्ष केंद्रीय सत्तेत पूर्ण झाली. त्या निमित्ताने या 8 वर्षांच्या आर्थिक बदलांचा आणि एकूणच सगळ्या आलेल्या रिफॉर्म्सचा जर आढावा घेतला तर याच्यामध्ये बँकरप्सी कोड हे एक फार महत्वाचा रिफॉर्म बनून समोर येतं आहे. बँकरप्सी कोड साध्या भाषेत जर सांगायचं झालं तर असं म्हणता येईल की बँकेने कर्ज दिलं समजा 10 लाख रुपयाचं, तर ते कर्ज फेडता न येणं आणि त्याच्यामुळे बँकेचं असलेलं भांडवल अडकून राहणं आणि असा एक फेल झालेला, एक जवळपास मृत्यूशय्येला लागलेला उद्योग तसाच्या तसा पडून राहणं, त्यांची मशिनरी तशीच पडून राहणं आणि पार नवीन मालक देखील न येता मोठ्या प्रमाणावर एक कार्यक्षमता तशीच अडकून राहणं, हे जे घडत होतं याला या बँकरप्सीने मोठ्या प्रमाणावर आळा घातला. बँकरप्सी कोडचं अजून एक मोठेपण हे सांगता येईल की बँकरप्सी कोडच्या आधी अनेक साऱ्या बँकरचं असं म्हणणं होतं की मोठे उद्योगधंदे एका अर्थाने कर्जालाही त्यांचा स्वतःचाच पैसा म्हणून समजायचे आणि कर्ज फेडलं काय किंवा नाही फेडलं काय फरक पडतो आहे असं चालायचं. बँकरप्सी कोड आल्याच्या नंतर मोठ्या प्रमाणावर कर्ज ह्या साधनाकडे अधिक चांगल्या तऱ्हेने बघता यायला सुरुवात झाली. ज्याला खरंच कर्जाची गरज आहे तोच व्यक्ती बँकेकडे जाऊन कर्ज घ्यायला लागला आणि कर्जाच्या प्रत्येक रुपयाची किंवा डॉलरच्या भावात बघायचं असेल तर प्रत्येक डॉलरची, त्या चलनाची किंमत कुठेतरी यायला लागली. कारण जेव्हा कर्ज बँका वाटतात तेव्हा ते त्यांच्या फ्रीमध्ये खिशात येत नाही, त्यांच्याकडे सेव्हिंगमध्ये आलेल्या अमाऊंट मधूनच ते कर्ज दिलं जातं. त्यामुळे सेव्हिंगला पण थोड्याफार प्रमाणावर अधिक चांगला व्याजदर मिळायला सुरुवात झाली. दुसरी महत्वाची घटना म्हणजे मागील 8 वर्षात आंतरराष्ट्रीय पातळीवर भारताची एक क्रेडिबिलिटी ही वाढलेली दिसून येते आहे. मोठ्या प्रमाणावर व्यापार हा वाढतो आहे. मोठे गुंतवणूकदार भारतामध्ये गुंतवणूक करताना दिसून येत आहेत. अनेक सारे इन्स्टिट्यूशन्स ज्या आहेत त्या भारताच्या या नवीन कपॅसिटीला ओळखत आहेत आणि भारतामध्ये अगदी रिसेंटली ॲपलचा असलेला नवीन कारखाना उघडणं असो
किंवा अनेक मोठ्या कंपन्यांची भारतामध्ये वाढणारी नवीन गुंतवणूक असो, अनेक साऱ्या कंपन्या भारतामध्ये हे करता आहेत. यामुळे भारतीय उद्योगांना मोठ्या प्रमाणात भांडवल मिळतं आहे. फॉरेन इन्स्टिट्यूशनल इन्व्हेस्टर्स जे डायरेक्टली भारताच्या शेअर बाजारात गुंतवणूक करतायत त्याच्यामध्ये ही वाढ झालेली बघून येते आहे. आणि या सगळ्यामुळे भारतामध्ये करंट अकाउंट डेफिसिट जे आहे ते कमी झालेलं आहे, ते नियंत्रणात राहिलेलं आहे. आणि आजच गव्हर्नर शक्तिकांत दास यांनी दिलेल्या आकडेवारीनुसार 3 जून पर्यंत भारताचा जो काय फॉरेन रिझर्व्ह होता तो 601 बिलियनच्या थोडा पुढे होता, की जे 10 महिन्याच्या इम्पोर्टला कव्हर करून चालेल इतपत पूर्ण होतं. हा एक फार मोठा आपल्याला असलेला साठा आहे आणि आपल्याला एका अर्थाने तो असलेला एक कव्हर आहे आणि हे या काळात घडलं. श्रोते हो, 8 वर्षांचं स्थिर सरकार धोरण सातत्याची हमी देत असतं. भारताला 8% अधिक सलग वृद्धीची काही वर्ष मिळाली तर अर्थव्यवस्थेचं रुपडं पालटायला वेळ लागणार नाही. अर्थात हे रुपडं सर्वसामान्यांच्या जीवनात अधिक सकारात्मकता घेऊन येणारं हवं. विशेषतः कोविड-19च्या प्रभावामुळं सर्वसमावेशक विकासाची गरज अधिक अधोरेखित झालेली आहे. प्रादेशिक पातळीवरील संतुलन प्रस्थापित करणं, सर्व स्तरातून प्रशासनिक यंत्रणेचा प्रभाव वाढवून सरकारच्या योजना अधिकाधिक जनतेपर्यंत पोहोचवणं आणि गरज असलेल्या जनतेला मदतीचा हात कसा पोचेल यावर सरकारी योजनांचं आर्थिक यश अवलंबून असतं. एकंदरच सबका साथ, सबका विश्वास आणि सबका प्रयास अशी घोषित त्रिसूत्री राबवण्याची सरकारला गरज आहे. सर्व घटकांच्या समावेशातून भारतीय विकासाचा समृद्धी मार्ग मोकळा व्हावा अशी सर्वांची इच्छा असेल. श्रोते हो, केंद्र सरकारच्या कार्यकाळाला 8 वर्ष पूर्ण होत आहेत. या कालावधीत केंद्र सरकारनं सुरू केलेल्या योजनांचा अनेकांना लाभ झालाय आणि देशाच्या विकासाकरता त्यामुळं मोलाचं योगदानही लाभलंय. तंत्रज्ञानाची गती आणि भारताची प्रगती हे जणू आता सूत्रच झालंय. या तंत्रज्ञानाच्या साहाय्यानं अगदी गावखेड्यातल्या महिलाही कसा विकास साधत आहेत ते आता जाणून घेऊ. मी नेहा नितीन पाटील, सीवूड्सला राहते. अन्नपूर्णा महिला बचत गटाची मी सभासद आहे आणि आमचा हा गट गेल्या 12 वर्षापासून कार्यरत आहे. बचत गटामध्ये आम्ही सगळ्या महिला मिळून महिन्याला एक रक्कम जमा करतो आणि ती बँकेत जमा करून मग त्यावर आम्हाला जे काही व्याज मिळतं ते प्रत्येक वर्षी आम्ही वाटून घेतो. तर ही सगळी कामं करताना आम्हाला एकमेकांना भेटणे आणि रोख रक्कम जमा करणे, ती जाऊन बँकेत टाकणे आणि कुठल्याही सभासदाला पैशांची गरज असेल तेव्हा ते रोख पैसे त्यांना देणे, हे सगळं करायला लागायचं. तर त्यामध्ये एकमेकांना भेटल्याशिवाय ही कामं व्हायची नाही आणि लॉकडाऊनच्या पिरियडमध्ये आम्हाला ही सगळी कामं करणं अशक्यच होतं. पण त्यामध्ये जेव्हा केंद्र सरकारने डिजिटल पेमेंटची सुविधा सुरू करून दिली तर आमच्या सगळ्या महिलांना ही सगळी कामं करणं सोपं झालं. एकमेकांना न भेटताही आम्ही घरी बसून ही सगळी कामं करायला सुरुवात केली आहे आणि त्यामुळे आमच्या सगळ्यांचा खूप वेळ वाचतोय, जो आम्ही आमच्यासाठी तो उपयोगात आणू शकतो. तर डिजिटल पेमेंट ही अशी सुविधा आहे की ज्यामुळे तुम्हाला कुठेही बाहेर न जाता आपल्या मोबाईलमधून, अँड्रॉइड मोबाईलमधून ही सगळी कामं आपण करू शकतो. जसे फोन पे, जीपे, मोबाईल बँकिंग, नेट बँकिंग हे सगळं आपण डाउनलोड केलं की आपल्याला बँकेत जाऊन ही सगळे कामं करायची गरज नसते. घरातूनही तुम्ही सगळं काही काम करू शकता. याचबरोबर आजचा हा कार्यक्रम संपला. आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक वृत्त विभागानं हा कार्यक्रम सादर केला होता. संपादक आणि सादरकर्त्या सरस्वती कुवळेकर, निर्मिती सहाय्य विवेक वानखडे, लेखन विनोद देशपांडे आणि निवेदन उमेश घळसासी.